काहींकडून भाषिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, महागाईवरून भरकटवण्यासाठी भाषिक वादाचा प्रयत्न, जनता तुम्हाला महागाईबद्दल जाब विचारणार, ठाकरे सेनेच्या अखिल चित्रेंची महायुतीवर टीका. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट. सांगलीमध्ये तानाजी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, मंत्री चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे यांनी विश्वास केला व्यक्त. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजय होतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. अमरावतीमध्ये प्रवीण पोटे यांना प्रचंड बहुमत मिळेल, बावनकुळेंचा विश्वास. नवी मुंबईमध्ये अनधिकृतपणे डिजिटल जाहिरातींचे फलक, डिजिटल फलकाच्या विरोधात आमदार मंदा म्हात्रे आक्रमक. पामबीच मार्गाजवळ अनधिकृत एलईडी होर्डिंग, प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी विचारला जाब. बारामतीमध्ये अवकाळी पावसाचा फटका, योगेंद्र पवार यांच्याकडून नुकसानीची पाहणी, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अब्दुल सत्तार यांचं खळबळजनक वक्तव्य, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं मित्रपक्षांकडून काम, आमचा त्याग, कामाख्याला माहिती, भाजप ते विसरली, शिवसेनेचे 2 भाग केले, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. शेखर गोरेंची फडणवीसांना भावनिक साद, साहेब मी नक्की कुठे चुकलो, उमेदवारी हुकल्यानं फडणवीसांना भावनिक साद, शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर नाराजी केली व्यक्त. लाडकी बहीण अपात्र प्रकरण, ई केवायसी मुळेच नाही तर अनेक कारणं आहेत, ई केवायसी मागील 10 महिन्यांपासून मुदत दिली होती, मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य. कत्तलखान्याच्या मुद्द्यावरून नंदुरबार पालिका सभेत भाजप शिंदे गट आमने सामने, कत्तलखाने पुन्हा सुरू होणार या आरोपांवर भाजप नगरसेवकांचा सभात्याग. महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येईल, सर्वजण मिळून ही निवडणूक लढू, विधान परिषद निवडणुकीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं मला वाटतं, अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य. शिवसेना एकत्र याव्यात असं बऱ्याच वेळा वाटतं, दानवेंचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी, अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, सर्व मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन, सर्व मतदार अज्ञात स्थळी रवाना. ठाण्यामध्ये अभिजित पवार महाविकास आघाडीचे उमेदवार, अभिजित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज, आकडा सांगायचा नसतो, आकडा फुटल्यावर समजतो, आमदार जितेंद्र आव्हाडांचं सूचक वक्तव्य. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये संभ्रम, महाविकास आघाडीकडून 3 उमेदवारी अर्ज दाखल, प्रफुल्ल अग्रवाल, दिलीप बनसोड, नरेश ईश्वरकरांचा अर्ज, 3 उमेदवार दिले, मात्र पक्षाचा एबी फॉर्म कुणाला या संदर्भात स्पष्टता नाही. सातारा सांगली विधान परिषदेसाठी बाळासाहेब पाटलांनी भरला अर्ज, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरला, राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी उतरणार, उमेदवार बाळासाहेब पाटलांनी विश्वास केला व्यक्त. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक, भाजपच्या वतीनं धैर्यशील कदम यांचा अर्ज दाखल, गोपीचंद पडळकर, उदयनराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला. नागपूरमध्ये राजेश जंगले यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, राजेश जंगले वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक. अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक, विधान परिषदेच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांचे 8 अर्ज दाखल. जळगावमध्ये नंदकिशोर महाजनांनी उमेदवारी अर्ज केला दाखल, गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल, यावेळी शिवसेनेचे नेते आमदार गैरहजर, मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. जळगावमध्ये विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल, गुलाबराव वाघ, शरद तायडेंनी उमेदवारी अर्ज केला दाखल, मोठ्या संख्येनं विजय होईल, उमेदवारांना विश्वास. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणूक, देवयानी डोणगावकरांनी भरला उमेदवारी अर्ज, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, खासदार कल्याण काळे यांनी उपस्थित राहून उमेदवाराला पाठिंबा दिला. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी, भाजपचे नितीन भुतळा यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतला निर्णय. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे सुपुत्र माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळ विधान परिषद निवडणूक, महाविकास आघाडीच्या वतीनं साहेबराव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, महाविकास आघाडीच्या पाठबळावर विजय निश्चित, नेत्यांनी व्यक्त केला विश्वास.
सोलापूर विधान परिषद निवडणूक काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज दाखल. महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांचे फत्तेपूरकर यांनी मानले आभार. विधान परिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. महायुती म्हणून माझा विजय नक्की आहे, अनिकेत तटकरे यांना विश्वास. चंद्रपूर विधान परिषद निवडणूक काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर भाजपच्या वतीनं अरुण लाखानी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक भाजपच्या वतीनं बसवराज पाटील, तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल. रत्नागिरी विधान परिषद निवडणूक अरविंद पुंडलिक म्हात्रे शेकापचे उमेदवार. काहीही झालं तरी उमेदवारी अर्ज मागं घेणार नाही, आकड्यांचं गणित बघता विजय आमचा नक्की आहे, म्हात्रेंनी विश्वास व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत मोठी घडामोड. अब्दुल सत्तार यांच्या मुलानं भरला उमेदवारी अर्ज. भाजपला जागा सुटलेली असताना समीर सत्तार यांचा अर्ज दाखल. अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक प्राजक्त तनपुरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाराजीची चर्चा. राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाही, पालकमंत्री विखे पाटील यांचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम उमेदवार हाजी इसाक खान यांचा साधेपणात उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी पक्षाचे काही पदाधिकारी आणि समर्थकांची उपस्थिती. सातारा सांगली विधान परिषद रणधुमाळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं अभय जगताप मैदानात. जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. सोलापूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शेकाप भाजपसोबत. सांगोला शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे उमेदवार राजेंद्र राऊतांचा अर्ज दाखल करताना उपस्थित. विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळताच राष्ट्रवादीतच नाराजी. राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज. अमरावती विधान परिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडीची एंट्री. निलेश विश्वकर्मा यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. सांगली सातारा विधान परिषदेसाठी भाजपचा मोठा डाव. भाजपच्या वतीनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर. मागचे हेवेदावे विसरून महायुती एकत्र लढणार. धैर्यशील कदम यांची पहिली प्रतिक्रिया. नागपूर विधान परिषद निवडणूक भाजपच्या वतीनं राजीव पोद्दार यांचा मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. यावेळेस भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज करण्यात आला दाखल. अमरावती विधान परिषद निवडणूक भाजपच्या वतीनं प्रवीण पोटे यांच्याकडनं उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीमध्ये कुठलाही अंतर्गत कलह नाही, मला 1001% विजयाची खात्री. प्रवीण पोटे यांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी एकाच वेळी पोहोचले. भाजपकडनं बसवराज पाटील आणि काँग्रेसकडनं महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केला. सोलापूर विधान परिषद निवडणूक राजेंद्र राऊत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला. कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे वाचला एका महिलेचा जीव. महिलेने नैराश्यातून जीव देण्यासाठी समुद्रामध्ये उडी घेतली. पोलीस जयेश माळी यांनी समुद्रामध्ये धाव घेतली. महिलेला सुखरूपपणे बाहेर काढलं. बारामतीमधील भोंदूबाबा मौलाना अब्दुल शेख प्रकरण. भोंदूबाबाच्या 3 साथीदारांना तात्काळ अटक करा. भाजप युवा मोर्चाची मागणी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश. या प्रकरणी एकूण 3 जणांना अटक. पुढील चौकशी सुरू. भिवंडीमधील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी. दहशतवादी कटाचा तपासात धक्कादायक खुलासा. तपासात भिवंडीमधील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचं उघड. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची बढती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारसीला केंद्र सरकारची मंजुरी. अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्या. कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासासंदर्भात आक्षेप घेत केली मागणी. धुळ्यामध्ये नवीन वीज उपकेंद्राची पायाभरणी. पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. परिसरातील 12 गावांच्या विकासाला मिळणार चालना. दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा. बीडमधून सर्वाधिक शिवभक्त गडावर जाणार. सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांची माहिती. मराठी चित्रपटाला स्थान मिळत नाही हे बोलणं चुकीचं. मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळींचं परखड मत. बुलढाण्यातील उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्राजक्ता माळींचं वक्तव्य. मिनी काश्मीर महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी फुललं. 10 लाखांपेक्षा अधिक पर्यटकांची विक्रमी गर्दी. पाचगणीमधील प्रसिद्ध टेबल लँड परिसर पर्यटकांनी गजबजला.
महागाईच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन, विक्रोळीमध्ये पेट्रोल पंपावर रास्ता रोको आंदोलन, आंदोलनामध्ये सरकारचा जाहीर निषेध. वाशीमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा, पावसामुळे मशागतीच्या कामांना गती येणार, पावसामुळे परिसरात गारवा निर्माण. साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचा सल्ला. परभणीमध्ये पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, उन्हामुळे हवेत गारवा निर्माण. अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, शेतकऱ्यांची शेती कामांसाठी लगबग सुरू. यवतमाळमध्ये वाऱ्याचा तडाखा, रस्त्यावर धुळीची चादर, धुळीमुळे वाहनधारकांना रस्ता दिसण्यात, तर वादळी वाऱ्यामुळे यवतमाळकर हैराण. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली. नीट पेपरफुटी प्रकरण, मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर, नगर परिषदेनं 2 वेळा नोटीस देऊनही घेतली नव्हती दखल, अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू. आगामी ठाणे जिल्हा सहकारी बँक निवडणूक, 21 संचालकांसाठी होणार मतदान, निवडणूक कायदेशीरपणे नियमानुसार घेण्याची मागणी, निवडणुकीला स्थगिती न दिल्यास मंत्रालयावर मोर्चाचा इशारा. अमरावतीमध्ये पतंजली औषध विक्रेत्याला दणका, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाईत 1,42,229 रुपये किमतीचा साठा जप्त. भ्रामक दावे करणाऱ्या औषधांवर एफडीएचा दणका, नागपूर जिल्ह्यामध्ये पतंजली समूहाशी संबंधित औषधं जप्त, एफडीए अधिकाऱ्यांचा एर्ल्यातील पॅकिंग युनिटवर छापा, तुकाराम मुंडे यांनी एफडीएची सूत्र हाती घेताच विभागातील यंत्रणा आता सतर्क. बुलढाण्यामध्ये काँग्रेसचं सरकारच्या विरोधात आंदोलन, नीट परीक्षा, इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा. गडचिरोलीमध्ये डिझेलच्या साठेबाजीवर पोलिसांची कारवाई, गांधीनगर परिसरामध्ये छापा टाकत 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, ट्रॅक्टर चालकाला अटक. इंधन बचतीवर काँग्रेसकडून हरताळ, काँग्रेसचे कार्यक्रमात जिल्ह्यातून आल्या गाड्या, तर एकीकडे इंधन तुटवडा, तर दुसरीकडे मात्र काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी बचतीच्या सर्व गोष्टींवर हरताळ फासला. मुंबईतील नालेसफाईची कामं अद्याप अपूर्ण, डेडलाईन संपली मात्र मुंबई पालिकेच्या वतीनं काम अपूर्ण, नाल्यातला कचरा बाहेर काढला जात नाही, स्थानिकांची तक्रार. वर्ध्यामध्ये थकीत मानधनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद, आंदोलन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचं अनेक महिन्यांचं मानधन रखडलं, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी मोर्चा, शेकडो महिलांचा या मोर्चामध्ये सहभाग. नांदेडच्या शहापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गोंधळ, मागील 5 वर्षात ग्रामपंचायतींमध्ये मोठा भ्रष्टाचार, ग्रामस्थांचा आरोप, तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गावातील 2 गट आपापसात भिडले. सिंधुदुर्गात युवा सेनेच्या वतीनं आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 5,000 वृक्ष लागवडीचा संकल्प, आमची हाक तुमचा प्रतिसाद अंतर्गत QR कोडच्याद्वारे घरपोच झाड लावून मिळणार. वर्ध्यामध्ये आशा गट प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांवर DHO कार्यालयामध्ये बैठक, मानधन वेळेत देण्याची मागणी, ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समितीच्या सचिवपदाच्या कामावर बहिष्कार कायम. पेट्रोल डिझेल टंचाई, महागाईच्या विरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा, बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लक्षवेधी आंदोलन. महितर समाजाच्या सफाई कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन, बुलढाण्यातील या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आंदोलन, सिल्लोडमध्ये जोरदार घोषणाबाजी, यावेळेस मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. बुलढाण्याच्या संतनगरी शेगावमध्ये लालपरीचा 78वा वर्धापन दिन उत्साहात, शेगाव ते महाकाल नगरी एसटी बस विशेष आकर्षक पद्धतीनं सजली. नाशिकच्या मनमाडमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासनाची धडक कारवाई, 600 अतिक्रमणांवर प्रशासनाच्या वतीनं जेसीबी, अतिक्रमण हटवल्यानं इंदूर पुणे महामार्गाने घेतला अखेर मोकळा श्वास.
ठाण्यातील टीडीआर प्रकरण संदर्भात मोठी माहिती लावलेली काही वृक्ष पोकलेंच्या सहाय्यानं तर काही वृक्ष जाळून टाकली। त्याबरोबरच जमीन लेवल करण्याचं काम देखील सुरू। धुळ्यामध्ये इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन 8 दिवसांमध्ये 4 वेळा इंधन दरवाढ झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। राज्यभरात 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांमध्ये कारवाईत 73,24,000चा साठा जप्त। पतंजलीच्या दिव्या फार्मसीच्या मुंबई, पुण्यासह अमरावती, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील ठिकाणांवर कारवाई। साताऱ्याच्या शेंद्रेतील अतिक्रमणाच्या विरोधात बहुजन युथ पॅन्थरचं धरणे आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संघटनेचा इशारा। माजी कृषी सभापतींसह ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन। तर धुळ्यातील उडाणे आणि गोताणीमधील प्रलंबित कामांवर वारंवार निवेदन, मात्र दखल न घेतल्यानं ग्रामस्थांचा इशारा। मुंबईतील अनेक भागांमध्ये नालेसफाई नाही। 31 मे पर्यंत नालेसफाई करण्याचे दिले होते निर्देश। डेडलाईन संपली तरी गाळ आणि कचरा तसाच पडून मुंबईतील शिवाजीनगर परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारामध्ये। बनावट प्रतींच्या माध्यमातून इतिहासाची तोडमोड। पानसरे कुटुंबियांचा गंभीर आरोप। दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जूनला रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची घोषणा। नवी मुंबईमध्ये अवैध पद्धतीनं स्पा सेंटर सुरूच। पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। अवैध व्यवसायाला कोणाचं अभय? ठोस कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित। खासगी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे धुळे महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली। पाण्याच्या दबावामुळे अवघ्या काही तासांमध्ये लाखो लिटर पाणी वाया। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एक भव्य मतदार जागृती मोहीम सुरू। या निमित्तानं शेकडो बीएलओ आणि अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती। नाशिकच्या आयटी कंपनीमधील धर्मांतर अत्याचार प्रकरण। नगरसेवक मतीन पटेलच्या चौकशीला सुरुवात। मतीन पटेल निदा खानची समोरासमोर बसून चौकशी होणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा प्रकाशक प्रशांत आंबेंचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटीचा 78वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। यावेळेस एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित। वाशीमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर 10 ते 12 जणांचा लोखंडी रॉडनं हल्ला। 4 जण जखमी। मारहाणीचा व्हिडिओ आला समोर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग ट्रकचा थरार। खोपोलीजवळ बोरघाटात धावत्या ट्रकला आग। अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही। नवी मुंबईतील तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। डम्पिंग ग्राउंडमध्ये महिनाभरातून दुसऱ्यांदा आग। नागपूरमध्ये जुन्या वादातून कार पेटल्याची घटना। अखिलेश राजूरकरांचं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान। एका महिलेनं कारला आग लावल्याचं समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।